जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. काल पुन्हा बिनमिशाचा कुत्र मारे हा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी किती खालच्या पातळीला बोलला हा व्हिडिओ बघा. तिथं विनाकारण ते दिपकेची क्रेज कमी करण्यासाठी काही लोक तिथे गेले असतील. मी तर महाराष्ट्रातला तो भिकारचोट आंतरवालीचा तिथं गेला, दिपकेच्या स्टेजवरून जाऊन बिचारा त्या दिपकेचं नाव सुद्धा त्यांनी घेतलं नाही, कारण की दिपके बिचारा दलित समाजातलं म्हणून त्याचं नाव घ्यायचं नाही का. मी त्या दिवशी आवर्जून बघितलं त्याचं तिथं काय बोलला काय. हा भामटा पुन्हा प्रसिद्धीत येण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीला बोलत आहे. हा व्हिडिओ बघा मनोज जरांगे पाटील यांचा दिल्लीचा. जहां जहां जरूरत पड़ेगी सर वहां खुद आगे आएंगे. जर यापुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारनं केला, यांचा महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पुढच्या काळात जर तुम्हाला कुठं धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत. सोनमच्या सोबत आहेत, आपल्या अभिजित भयांच्या सोबत आहेत. सगळा राज्य आणि देश तुमच्या पाठीशी एवढाच शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिवराय. अरे दिल्लीच्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील जेव्हा गेले तर तेव्हा त्यांनी जात नाही पाहिली, तर विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालेलं आहे आणि आपणही महाराष्ट्रात मोठं आंदोलन केलं होतं त्याच पद्धतीचा अभिजित दिपके एकटा पडलेला होता, तिथे जाऊन पाठिंबा दिला. तिथं कुठलंही राजकीय स्टेटमेंट मनोज जरांगे पाटील यांनी केलं नाही. आपल्या जुन्या काळामध्ये जेव्हा आपण 90ची पिढी आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, उघड्यावर आपण शौचाला जात असताना, शौचाला म्हणजे परसाकडं म्हणजे हागायला जेव्हा आपण जात होतो त्यावेळेला तुम्ही बसलेले असताना मागून डुकरं यायचे ते खायला. पण आता प्रत्येकाच्या घरोघरी शौचालय झाल्यामुळं आणि उघड्यावर जाणं बंद झाल्यामुळं जे डुकरं येत होते म्हणजे हे कुत्रमारेसारखे, त्यांची गैरसोय व्हायला लागलेली आहे. म्हणून ते कुठं भेटतं का खायला ते बघण्याच्या प्रयत्नात असतात, त्यांना कुठंच काही भेटत नाही आहे. अरे ह्या कुत्रमाऱ्याची इतकी अवकात नव्हती त्या दिल्लीला जाऊन पाठिंबा द्यायचा. याच्या मागं कोणी काळं कुत्रं नाही आहे. तो वडापाव चोर हाक्या बी म्हणला की मनोज जरांगे पाटील जाऊन आले की लगेच दुसऱ्या दिवशी म्हणला मी दिल्लीला जातो, त्याची अवकात नव्हती. आणि आता हा कुत्रमारे म्हणतो, हा फक्त घरात बसून न्यूज चॅनलला बाईट देतो. आता नुसती आपली 29 जुलैची मीटिंग आपण ठरवली तर लगेच याच्याकडे पत्रकार जायला लागले. कृपया कॉमेंटमध्ये याच्यासाठी 2 शब्द प्रत्येकाने लिहायचं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा. जय शिवराय.